नमस्कार. मी वैद्य अश्विनी कुमार कुदाल. आज धनत्रयोदशीच्या दिवशी सगळ्यांना आणि सगळ्या माझ्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आज धनत्रयोदशी म्हणजे भगवान देवांचे देव आणि वैद्य भगवान धन्वंतरी यांचं आज अवतरण दिवस. समुद्रमंथनातून त्यांचं अवतरण आजच्या दिवशीच झालेलं आहे. आणि त्यांनी जेव्हा अवतरित झाले तेव्हा त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र, जलौका आणि अमृताचं कलश या 4 गोष्टी ते जजून निघालेत. आणि त्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी ज्या आहेत आणि चौथी गोष्ट अमृत कलश, सगळेचे सगळे रोगापासून मुक्ती होण्यासाठी त्यांचं आज अवतरण झालेलं आहे. ॲलोपॅथीच्या या जमान्यामध्ये आयुर्वेदिक अजून प्रगतीपथावर येत आहे असं दिसतं आहे, तर यामध्ये आपल्याला काय वाटतं? आणि ॲलोपॅथी आणि आयुर्वेदमध्ये फार फरक आहे. आयुर्वेद जे आहे ते 3000 वर्षापासून आहे आणि हे सगळं जे आहे देवांपासून त्याची उत्पत्ती ही ऋग्वेद, अथर्ववेद यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं आहे आयुर्वेदामध्ये. आणि दुसरं म्हणजे सगळ्या वनस्पती औषधं त्यांचं उपयोग प्रत्यक्ष त्यांनी तपासून घेऊन त्यांचा वापर केलेला आहे. आणि दुसरं कुठलाही साईड इफेक्ट आयुर्वेदामध्ये नाही. आणि रोगांना मुळापासून जर नष्ट करायचं असेल तर आयुर्वेदाशिवाय अजिबात पर्याय नाही. धन्यवाद. आणि सगळ्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.